ए भाई, काय लग्न आहे? मग एवढा काय रमलाय? थांब, जेवून जा. थांब ना. भाई काय डेकोरेशन केलंय आपण, एकदम कमाल. हो ना. ऐका ना भाई, बास का शिवासाठी काय पण येड्या. पण फक्त ना उद्या आशू आला पाहिजे म्हणजे झालं. हो ना, उद्या फक्त त्याने शिवाचं प्रपोजल ऍक्सेप्ट करायला पाहिजे, मग काय राहणार. भाई काय का मी काय म्हणतो, आपण फुल बँड लावून नाचू, धमाल करूया, मजा. थांबा 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 थांबा. काय ऐका ऐका ऐका. अरे आधी हे सगळं कन्फर्म तर होऊ दे. हे बघा, ते दोघं नशिबाने एकत्र येणार आहेत ते, पण हे सगळं कन्फर्म झाल्यावर राडा घालू ना. टक 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 टक. उद्या 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 बरोबर बोल. मग चला डेकोरेशन करू. चला चला भाई, चला. हे फुगे झालाय. छकुल्या यार, तू तर मला झोपू पण देत नाहीये. काय करू मी? वेड लागायची पाळी आली आता. वेडा कुठला? आई शपथ यार छकुल्या, नाही नाही म्हणता प्रेमात पडलं रे मी. आधी काय भांडायचो ना आपण, पण आता फुल भारी वाटतंय. कडक ताकद आहे रे प्रेमात. आधी त्याच्यासोबत भांडायचे, त्याच्यामुळेच आज हसतेय. फक्त ही एक इच्छा माझी पूर्ण व्हायला पाहिजे, बस. महादेवा, तूच बघ आता. ओम नमः शिवाय. हाय. झोपेन थोड्या वेळात. तू काय करतोयस? मी मला वेळ आहे, मी पेंटिंग करतोय. कोणाचं म्हणे? मी कोणाचं असं काढत नाहीये, जनरल प्रॅक्टिस करतोय. वाह, गाणं.
खूप आवडलं, छान आहे, व्हेरी गुड. घेतलं ना ती उशीर अगं कुठे गेली सगळी मंडळी. कीर्ती, आशू, अहो काकू मी रेडी आहे. कशी दिसते आम्ही? छान दिसते. ए वाव तुझा नेकलेस किती छान आहे. ए या ना सेल्फी काढूया आपण. बरं बरं चल चल. कीर्ती, सुहास, आता मोबाईल मला दे आणि हे नारळ रेडी होता मी. हो पण फोन दे ना. नाही आई नाही, हा फोन तुझ्या हातात दिला ना की तू सारखी त्याच्याशी खेळत असतेस. मी नाही जाणार. काय मी म्हटलं होतं ना तयार झाले असतील म्हणून. हो रे, सगळे तयार झालेले तर दिसत आहेत, पण तुमचे राजकुमार कुठे आहेत? राजकुमार नेहमीप्रमाणे लेट. थांबा मी त्याला घेऊन येते. हा अरे वेट 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 वेट, आपने बुलाया हम चले आए. हम कब से तैयार है. हाँ तुम्ही सब तैयार है, लेकिन हम लेट आए क्योंकि लेकिन थोड़ा सा ही लेट आए. थोडा ठीक आहे, पण आज कुठे तुला जायचं नाहीये ना. मी तुला आधीच सांगितलं होतं काही कारण नको आहेत मला. आई असेल तर कॅन्सल कर. मागच्या वेळी दागिन्यांच्या पूजेला जे झालं ते परत व्हायला नकोय. आज मला कुठेही जायचं नाही, आज मी काही करणार नाही. आज मी फक्त तुझ्याबरोबर असणार आहे. तू जिथे म्हणशील तिथे मी जाणार, तू जे म्हणशील ते करणार. सगळे प्लॅन्स मी कॅन्सल केले. लक्ष्मण, आशू एकदम सुधारलाय. बघा ना. अरे चला, तुमची सगळी तयारी झाली की नाही? म्हणजे काय तो नाही, मग ऐनवेळी तिकडे गेल्यावर धावपळ नको, नाही का? हो भाऊ, सगळी तयारी झाली. अरे बरं, त्या दिव्याच्या घरच्यांना कळवलंय की नाही? भाऊ त्यांना सगळ्यांना सांगितलंय आणि दिव्या आणि तिच्या घरचे डायरेक्ट तिथेच येणार आहेत. अरे मग चला. हे काय? माझी आई आणि माझी काकू कुठल्याही प्रकारचं सामान कदापि उचलणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. हा सेवक तुमच्या सेवेत हजर आहे. अरे वा, इतकी काळजी. लग्नानंतर पण आमची अशीच काळजी कर. हो चालेल. चला गावात. बाप रे बाप. एक मिनिट अरे भाई, माझं लग्न नाहीये. शिवा आहे, आम्ही फक्त तुझ्यासाठी केलंय. शिवा कसं वाटलं डेकोरेशन? आहे तर जाम भारी. ए पण मला सांगा, सायलेन्सर आणि बॅटरी कुठे आहे? ते दोघं सरप्राईज आणायला गेले ते. बुके. मी काय बोलतो, तू एकटीच कशी का आली? तू छकुला कुठे अजून कसं नाही आला तो? अरे हा, मी आता घरी जाऊन आवरून त्याला कॉल करीन. काय बोलला तू मग फोनवर? अरे तसं बोललो नाही, आम्ही ते मेसेजवर बोललो. तो काहीतरी पेंटिंग वगैरे करत होता आणि मग त्याने मला गाणं पाठवलं. गाणं? कोणतं गाणं पाठवलं ग? म्हणजे बघ, तुला सांगायचं असेल तर सांग. ए शाण्या, तसं नाही, म्हणजे त्याने त्याच्या आवडीचं गाणं पाठवलं होतं. आवड निवड काय? ए गप्प बस, अरे जास्त बोलताय. पण तुम्हाला एक सांगू का, मला ना मजा आली त्याच्याशी बोलून. वा 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 वा. ए शिवा, तुला सांगू का, आज ना तुझा दिवस आहे. आज सगळं तुझ्या मनासारखं होणार. पण खरंच तुम्ही तयारी पण खूपच केली. हे तर काहीच नाही. अरे हे तर काहीच नाही केले. भाई यांना बोललेलं मी की डीजे लावा, पण ऐकत नाही. तू बघ ना आज कसा राडा घालतो. बरोबर, काय करायचं ते करा. मी जाते आता. हा जा जा जा. इथं कुठं मन लागणार तुझं आता? एक शाण्या, गप्प बसा ना. चला ना.
लाजते बघ अशी, लाजते बघ अशी. आरामात जा ग. लक्ष असू देता आमच्याकडे. यावर्षी आमच्या साहेबांनी एरियातली सगळी कामं केलीत, तुमच्यावर उपकार केलेत. आता थोडं तुम्ही बी करा. काय ए भावड्या, पाकिट दे. अरे देतो ना भावड्या. आई चुकीचं बटन दाबू नका बरं का. ए थांबा, काय चाललंय? दिसत नाही का आमच्या पक्षाचा प्रचार करतोय आम्ही. हो, काय चाललंय ना ते बघितलं मी. काय सांगितलं मावशीला तुम्ही? काही नाही, आम्ही फक्त आमच्या पक्षाबद्दल सांगत होतो. हो शिवा, ते त्यांच्या पक्षाबद्दल माहिती सांगत होते, बाकी काय नाही. काका तुम्ही पण खोटं बोलताय. मी बघितलं पाकिट घेताना. हा, आणि का खोटं बोलताय तुम्ही? जाऊ दे ना शिवा, तुला तर माहिती ना सगळं. आजकाल असंच चालतं. आणि तसंही आपल्या मताने काय फरक पडणार आहे. आणि या पैशाने तर मदत होते ना आपल्याला, मग ती कशाला नाकारायची. मदत? अहो काय डोक्यात आहे तुमच्या? थोडे कष्ट करा आणि पैसे कमवा ना. आणि हे असे पैसे कितीचे पुरणार आहेत तुम्हाला? किती मदत होते त्याची? हे बघ शिवा, तू आम्हाला काही शिकवू नकोस. हा काय पिक्चर नाहीये. देतायत ते मदत तर आम्ही घेतोय. आम्हाला आहे गरज त्याची, आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे. अहो काका काय बोलताय तुम्ही? उमेदवार आपण निवडायचा असतो आणि त्यासाठी कुणीच कुणाला पैसे देत नाही. हे बघ शिवा, तू यात अजिबात पडू नकोस. आणि तुला जर पैशांची गरज असेल ना तर तू पण घे. कसं समजवायचं तुम्हाला? अहो तुम्ही तुमचं मत 500 रुपयाला विकताय आणि नुसतं विकत नाही आहात, तर त्या उमेदवारांना तुम्ही परवानगी देऊन टाकली की उद्या उठून तुम्ही काहीही वागू शकता, कसंही करू शकता. हो शिवा, ते असं ना तसं होणारच आहे ते. अहो असं काय बोलताय काका? उद्या उठून तुम्ही जर तुमच्या मनाने मतदान केलं ना, त्याने जर काम नाही केलं तर उद्या उठून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की हे का नाही झालं म्हणून. आणि हे असं सगळं करून तुम्ही तुमच्या मुलांच्या नजरेत तुमची किंमत कमी करून घेताय. उद्या उठून भविष्यात तुमची मुलं पण हेच करतील. हे तू काय डाऊन आहेस का? का त्या दुसऱ्या पक्षाची आहेस? मला तरी नायक पिक्चरचा अनिल कपूरच वाटते. नायक काय आहे ना, आमच्या वस्तीत घुसणाऱ्यांसाठी मी गुंडच आहे, पण कोणत्या पक्षाची नाही. मी सामान्य माणूस आहे. त्यामुळे जर तुम्ही परत या वस्तीत दिसलात ना तर कंप्लेंट करी ना पोलिसांकडे. इथे दिसायचं नाही परत. नाहीतर शिवा आहे ना, अनिल कपूर पेक्षा पण डेंजर आहे. निघायचं. निघा म्हणते ना. शिवा तुला तर असा बघेल ना. जाऊ दे रे भावड्या, राडा करायचा नाहीये, नंतर बघू. इलेक्शनचा माहोल आहे. चला रे. माणसं आहे. हो काका मावशी, हे बघा काका, हो बोटाला लागणारी शाई इतकी स्वस्तात नसते. मला सांगा, तुम्ही गावाला कधी गुरढोरं विकत घेतलीत? घेतलीत ना. मग काय किंमत असते त्यांची? अहो साधी शेळी किंवा कुत्र्याचं पिल्लू जरी घ्यायचं असेल ना तरी त्यांची किंमत जास्त असते. आणि ह्या माणसांनी काय किंमत केली आपली? 500 रुपये. आपलं मत लाख मोलाचं आहे. अहो 4 वर्षात रखडलेली कामं ही इलेक्शनच्या टायमाला करायला येतात, तेव्हा त्यांची नीट पारख करून आपण आपलं मत दिलं पाहिजे. उशीर झाला का आम्हाला? खूप वेळ वाट बघायला लागली का? नाही नाही, आम्ही पण आत्ताच आलोय. मग ठीक आहे. कशी आहे दिव्या? छान. तुम्ही सगळे कसे आहात? तू सून म्हणून घरी येण्याची वाट बघतोय. आता लग्न निर्विघ्न पार पडू दे. तुमच्या दोघांचा संसार सुद्धा अगदी छान होऊ दे. यासाठी ही पूजा करायला सांगितली. गुरुजींनीच सांगितलं.
होय होय. पोरांचं जर भलं होणार असेल का नाही तर गुरुजी जितक्या वेळेला पूजा कर म्हणतील का नाही तितक्या वेळेला आपण पूजा करायची. अगदी. दिव्या छान दिसतेस. थँक्यू. आशू केलं हा मी कौतुक. म्हणजे काही नाही ग. आशू म्हणाला होता देवळात गेलीस की दिव्याचं कौतुक कर. काकू मी असं काहीच म्हटलं नाहीये. तू दिव्या पण ना, तू खरंच छान दिसतेस. ए चला आता गुरुजींनी वेळ दिलीये तेवढ्यात आटू सगळं. उशीर नको व्हायला. वंदना ताई तुम्हाला मी एक लिस्ट दिली होती ते सगळं सामान आणलंय का? हो सगळं आणलंय. नशीब आमचं. चला 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 सगळी तयारी झाली आपली. चला 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 सगळे जमा झाले. काय माझ्या चल चला. अरे शिवाचा फोन आला होता. काय म्हणाली ती? अरे मी उचलला नाही कारण मी म्हटलं तिने जर बोलवलं आपल्याला तर मला नाही म्हणता येणार नाही. पूजा होईपर्यंत कॉल उचलू नको. आपण नंतर बघू काय करायचं ते. हा चालेल. बेस्ट आयडिया. चल. भाई साहब, बापरे, आयुष्यात हे असं कधी वापरावं असं वाटलं नाही. आताच का वाटतंय? अरे अशी कशी लावायची? ओ नको बाबा. हे सगळं नको. बापरे, ह्यातल्या अर्ध्या गोष्टी कशा वापरतात कशाला वापरतात हेही माहित नाहीये. पण छकुल्याला अशीच जाऊन भेट की. एवढा चांगला समजून घेणारा मित्र भेटलाय, त्याच्यासाठी एवढं नटून द्यायची काय गरज आहे, है ना? ठीक आहे. अरे कोणाचा फोन आहे? अरे 4 मिस कॉल. बापरे, एवढे मिस कॉल म्हणजे कामाचाच फोन असणार. दिव्या पण ना, घेऊन जाता येत नाही का फोन? आता हा फोन द्यायला मंदिरात जावं लागेल. सगळी धावपळ होईल. कामाचे वाटतायत फोन. एक करू शकते, छकुला तसे अजून फोन नाही उचलत आहे. मी जाऊन मंदिरात देते फोन, तोपर्यंत तो उचलेल कदाचित माझा फोन आणि माझे दर्शन पण होईल. हा, तसे थोडी हिम्मत गोळा करावी लागेल मला. मग काय छकुल्यासमोर भीती नाही वाटणार. शिवा, छान दिसतेस. पप्पा आहात ना पाठीशी माझ्या? तुम्ही आहातच. तर आज नो अजय, नो शाहरुख, ओनली छकुला. येते खुशखबर घेऊन.